नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये अगदी हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या शेती खिचडी बचतचा कार्यक्रम होणार होता आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येकाकडून 50-50 रुपये हे जमा केलेले होते आणि आता त्याच पैशातून आपण टमाटे, मिरची, आलू हे आपण घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता. हे सामान घेत असताना मी शूटिंग चालू केलेली याला कळल्याच्या नंतर तो माझ्याकडे धावतच आला. मला मारतो म्हणे आणि म्हणे शूटिंग बंद कर. अरे मला नुसती शूटिंगच करायला तुला जुलमच व्हायरल कोणी करेना. बरं म्हणे ठीक आहे म्हणे, मग करा म्हणे. तुम्ही इथे बघू शकता कसं पळत आहे. मग मस्त आणि पावशेर मिरच्या, पावशेर टमाटे आणि पावशेर आलू हे सगळं घेतल्याच्या नंतर खिचडी भजी करायचे. पण सगळं गावालाच माहीत झालं. आम्हाला काही करायचं म्हणलं तर चर्चा फार वाऱ्यानंच गावान पसरते. आता इथे म्हणलं तुम्हाला करायचं काय? म्हणलं अरे बाबा खिचडी भजी करायचे. नक्की खिचडी भजीच करायचे का? म्हणजे आता मिरच्या टमाटे हे घेऊन नेमकं करणार तरी काय? खिचडी भजी करणार, दुसरं करणार तरी काय? बरं म्हणे ठीक आहे, बरं म्हणे करा म्हणे. मग त्याच्यानंतर आम्ही आलो सोबत. मग त्याच्यानंतर मग गेलो दुकानावर आल्याच्यानंतर आपल्याला बेसन, तांदूळ, त्याच्यानंतर जो काही खिचडीचा मसाला लागत आहे ते घ्यायचं होतं. हळद, चटणी, मीठ घ्यायचं होतं. मग त्याच्यानंतर सर्व आपण मोजून 1.5 किलो तांदूळ, मिरच्या, हळद सगळं आपण घेतलं. हे घेतल्याच्यानंतर ते फोटो काढू नको म्हणे. म्हणलं काय फोटो काढायचे नाही? फोटो काढायचे असेल तर तू पैसे दे म्हणे. म्हणलं ठीक आहे, मग म्हणलं मी देतो म्हणलं चला. मग त्याच्यानंतर जे सामान घेतलं, 1.5 किलो तांदूळ, बेसन, जो काही खिचडीचा मसाला लागतो ते, हळद, चटणी, मीठ, नळ्या सगळं घेतल्याच्या नंतर मग आम्ही आता दुकानातून पैसे दिले आणि आता निघालो बाहेर. आता सगळं सामान घेतल्याच्यानंतर हे लावलेले पैशाचा हिशोब. आपण टमाटे इतके घेतले, मिरच्या इतक्या घेतल्या, त्याच्यानंतर आपण दुकानावर इतकं तांदूळ इतके केल्याच्यानंतर सगळे पैसे किती झाल्याच्यानंतर मग पैसे उरले किती याचा हिशोब लावलेले. मग यांना हिशोब काय लागच नाही गेला. नंतर कसा हिशोब लागल्याच्यानंतर मग थैली घेतली पाठीवर आणि निघाले बाहेर. मग बाहेर निघाल्याच्यानंतर मग यांच्यात लागले भांडणं. हे म्हणते तुझ्यामुळे जास्त पैसे लागले, ते म्हणते तुझ्यामुळे पैसे जास्त लागले. आता तुम्ही इथे बघू शकता. एक जण म्हणते आपल्याला त्या दुकानावर सामान स्वस्त पडलं असतं, हे म्हणते या दुकानावर स्वस्त पडलं. अरे हे म्हणते त्या तिकडे लय स्वस्त आहे, आपल्या इथे जास्त पैसे गेले नाही. हे म्हणते अरे इथे स्वस्त पडले. लागले याचे भांडणं. त्याच्यानंतर मग आमचे हे मोठे भाऊ गेले. ते म्हणे अरे भांडणं कर ना का, 5-10 रुपयासाठी इकडे महाग नाही तिकडे महाग, का विचार करता? मग त्याच्यानंतर मग ते म्हणे आव्या म्हणे जाय म्हणे, तुला काय करायचं कर, मी चाललो म्हणे. मग त्याच्यानंतर तिकडल्या दुकानावर गेल्याच्यानंतर मग तिकडे भाव हेच आणि इकडे भाव हेच. मग तिकडूनच बोलत येऊ राहिले. तिकडे गेलो मी आता खिचडी भजी करण्यासाठी सर्व सामान घेणं झालं होतं. सर्व सामान घेणं झाल्याच्यानंतर मग काही जण म्हणे आता आपल्याला मीटिंग घेऊ द्या, कसं नियोजन करायचं कसं नाही. अरे मला मीटिंगच का घ्यायची? आता सरळ सामान घेतलं चला शेती चुलगिल पेटवू आणि खिचडी भजायला सुरुवात करू. बरं म्हणे ठीक आहे, बरं म्हणे आणा म्हणे गाड्या. मग गेले बुवा गाडी आणायला. त्याच्यानंतर मग यानं आणली गाडी. मग त्याच्यानंतर पोरं गोळा झाली, एक करू होलाले. त्याच्यानंतर म्हणलं अरे आपल्याला कांदे पाहिजे, मग कांदे आण. मग कांदे आणल्याच्यानंतर गाडीच्या डिकीट टाकल्याच्यानंतर मग कैलासराव म्हणे अरे डिकीट कशाला टाकले, आपल्याकडे थैली आहे. मग म्हणलं बरं थैली तर मग थैली टाकू. मग त्याच्यानंतर टाक म्हणे. मग खिशातले सगळे कांदे काढल्याच्यानंतर थैली टाकल्याच्यानंतर पुन्हा डिकीटले बी काढले. डिकीटले काढल्याच्यानंतर पुन्हा थैली टाकले. मग एक करू सगळे कांदे आपण या थैली टाकले. थैलीमध्ये काय सामान जमा झाले तुम्हाला पाहायचं का? एकदा पाहायचं का? तुम्ही बघा मग एकदा. बघू शकता कांदे, बेसन, तांदूळ सर्व आपण घेतलेलं होतं इथं आणि थैलीमध्ये टाकले होतं. लगेच थैली गुंडाळल्याच्यानंतर लगेच बसले गाडीवर. चला म्हणे आता जातो आम्ही शेतीत, तुम्ही या मागून म्हणे. मग म्हणलं हो तुम्ही जातो, तयारी करा, चुलगिल पेटो. आम्ही लगेच मागून आलो. मग गड्यानं हाणले किक आणल्याच्यानंतर आव्या म्हणे अरे तू हे पुढं म्हणे, मी लगेच येतो मागून म्हणे. मी ओम्याची गाडी घेऊन येतो म्हणे. बरं मग ठीक आहे. मग हे म्हणे आम्ही होतो पुढं म्हणे. मग लगेच गाडी सुरू केल्याच्यानंतर हे निघले. आव्याला म्हणे लवकर आलंच बरं आहे, नाही तर मग खिचडी भजी कॅन्सलच म्हणे, तुला येऊ देत नाही म्हणे. बरं आव्या म्हणे येतो. मग लगेच हे निघाल्याच्यानंतर मग लगेच आम्ही इकडे आलो. आता इकडे आल्याच्यानंतर दुसरी गाडी काढली अविनाशनं. गाडी काढल्याच्यानंतर मग लगेच ओमची वाट पाहू लागली. ओम काय घरातून बाहेर निघत नाही गेला. म्हणलं चाल लवकर, ते पोरं गेलेत, आपल्याला जायचं, उशीर व्हायला, पुन्हा कलमा करतील. मग नंतर आला ओम आल्याच्यानंतर ओम बसल्याच्यानंतर कॅमेरा माझ्याकडे फिरव म्हणे. अरे म्हणलं लग्नात कमी फिरवलं का तुझ्याकडे कॅमेरा? बरं म्हणे ठीक आहे चला म्हणे. गेल्याच्यानंतर मग आम्ही आलो संध्याकाळी शेती आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता.
आम्हाला शेती याच्या अगोदर पोरांनी सगळं तयार करून ठेवलं होतं. जाळ गिळ लावलेला होता. त्याच्यानंतर तांदूळ लगेच शिजवायला टाकले होते. खिचडी म्हणजे आता लगेच तयारच होत होती. एकजण मिरच्या कापू लागलं, एकजण कांदे कापू लागलं. म्हटलं वाह, पोरं तर लय तापड झाले राव. सगळं याच्या अगोदर तयार करून ठेवलं. फक्त राहिलं होतं आता भज्याचं. मग आल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. आम्हाला यायला जरा जास्तच उशीर झाला, त्याच्यामुळे ते आडेलेवानी म्हणाले तुम्ही जरा जास्तच लवकर आले. तुम्ही इथे बघू शकता. त्याचं म्हणे लवकर आले, ते काय म्हणे ना की उशीर काऊन करा. तू त्यानं काय करायला आमदार मिरच्या मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. मिरच्या कापण्याची ही नवीन पद्धत आली आहे. झाऱ्या उलट्या धरायचं आणि झाऱ्यानं दाबायचं. मिरची काय कापले जात नाही, पण मिरची कापायला म्हणून वाटते. असं चालू होतं, म्हणजे खेळणं नुसतं खेळणं चालू होतं. तुम्ही इथे बघू शकता. मग एकीकडे तांदूळ शिजत होते, एकीकडे मिरच्या खेळत खेळत कापणं चालू होत्या. त्याच्यानंतर बाकीचे एकजण जाळ लावू लागलं, एकजण पाणी टाकू लागलं. तुम्ही सगळं इथे बघू शकता. त्याच्यानंतर आता लगेच भजे काढण्याची तयारी चालू झालेली होती. आता खिचडी होतच झालेली होती आणि हे झाल्याच्यानंतर आता लगेच आपल्याला भजीसाठी सुरुवात करायची होती. कुठून आणलं काय सगळं दाखवून लागते नाही. मग ते म्हणतात ना इतक्या पावसात तुम्ही खिचडी खाले जळजण कुठून आणले. आपले ओम भाऊ म्हणजेच आमदार म्हणतात की मला ब्लॉगमध्ये घ्या. अरे म्हणलं तुला ब्लॉगमध्ये घ्यालो. सगळेजण ब्लॉगमध्ये आले तर नाही म्हणे कशी खिचडी असते कसं काय असते सगळं सांग म्हणे समजावून. अरे म्हणलं तेच तर चालू आहे. मग एरी काय चालू आहे. लगेच आता भज्याची तयारी चालू झालेली होती. एकीकडे कांदा कापणं चालू होता, तसेच एकीकडं मिरच्या कापणे चालू होते. त्याच्यानंतर लगेच आता आपल्याला बेसन कालवायचं होतं व बेसन कालवल्याच्यानंतर लगेच आपल्याला चुलीवर कढई मांडून त्याच्यामध्ये तेल टाकून लगेच आपल्याला भजे काढायचे होते. तुम्ही इकडे बघू शकता. आता ही भात म्हणजेच खिचडी ही झालेलीच होती, ही तयार झालेलीच होती. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता. आता लगेच मिरच्या कापणं चालू होत्या. त्याच्यानंतर कांदासुद्धा कापणं चालू होता. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही इथे बघू शकता. एक भगोनं घेतलं, भगोन्यामध्ये बेसन टाकलं. बेसन टाकल्याच्यानंतर कांदा मिरची जे काही बारीक केलेलं होतं ते टाकलं. ते टाकल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जिरं व त्याच्यानंतर थोडा सोडा टाकायचा होता. त्याच्यानंतर मग लगेच एक कागदाची पुडी होती ती सोडल्याच्यानंतर त्याच्यात थोडं जिरं व सोडा टाकल्याच्यानंतर एकीकडे बेसन कालवणं चालू झालं. त्याच्यानंतर इकडे बघू शकता. इकडे बारीक कांदा करायला सांगितलं होता पुन्हा. मग त्याच्यानंतर बारीक कांदा करण्यासाठी इकडे चालूच होता. तुम्ही इथे बघू शकता. मला त्यांनी आता कांदा आणि मिरची कापायला सांगितली होती. आता मिरची आणि कांदा काप, नाहीतर म्हणे तुला खाऊ देणार नाही. म्हटलं कापू द्या बाप्पा, लय जुलूम केला. धुपट लागत होतं तरीसुद्धा मी कापतच होतो. इकडे बघू शकता. तिखट कांदा होता आणि मिरचीसुद्धा तिखट होती, तरीसुद्धा मी हे कापतच होतो. नाही म्हणावं तर पुन्हा खायला देणार नाहीत. म्हटलं चला कापलेलं बरं. त्याच्यानंतर मग चालू झालं. आता सर्व मटेरियल टाकल्याच्यानंतर आता बेसन हे तयारच झालेलं होतं. याच्यामध्ये पाणी गिनी टाकून अगदी सगळं रेडी होणारच होतं. त्याच्यानंतर लगेच कढईवर तेल हे तपणं चालूच होतं. लगेच मग चुलीवर आपण कढई घेतली. कढई घेतल्याच्यानंतर चुलीवर कढई मांडली. कढई मांडल्याच्यानंतर ती बरोबर बसली की नाही बघितली. त्याच्यानंतर कढई पुसली घेतली आणि लगेच आता आपल्याला कढईत तेल टाकायचं होतं. मग लगेच तेजसरावनं हातात तेलाचा पुडा घेतला. पुडा घेतल्याच्यानंतर त्यानं लगेच पुड्यातून तेल हे कढईमध्ये टाकलं. त्याच्यानंतर आता तेल हे अगदी कडक तपलेलं होतं. त्याच्यानंतर आता पहिलं परतण हे काढण्याची वेळ आलेलीच होती आणि पहिलं परतण टाकलं होतं. पहिलं परतण टाकलं आणि भजे काढल्याच्यानंतर टोपल्यामध्ये भजे टाकले की सगळ्याचा एकदा हुरी आला. हे खा रे म्हणे. मग एक खाऊन पाहिलं. मग त्याच्यानंतर मस्त म्हणे जरासं मीठ टाका. मग त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि मग आता पुन्हा चालू केलं. त्याच्यानंतर लगेच 1-2 परतण काढल्याच्यानंतर सगळ्यांनी टेस्ट करून पाहिलं की नेमके भजे कशी झाली कसे नाही. मग त्याच्यानंतर थोडं मीठ टाकायचं म्हणे. मग त्याच्यानंतर थोडं मीठ टाकलं. त्याच्यानंतर पुन्हा टाकलं. मग पोरं म्हणे एक काम करा, आता सगळेजण इथं बसा आणि गरम गरम खाऊन घ्या. कारण मग जेवताना पुन्हा खिचडीसोबत खाण्याची वाट पाहसाल तर भजे थंडे राहतील, खिचडी राहील गरम आणि भजे थंडी राहतील, पुन्हा गोड लागणार नाही. मग पोरं म्हणे ठीक आहे म्हणे बरोबर आहे. मग सगळेजण बसले मस्त इथं आणि चालू केला मग दणका. मग आम्ही म्हणतो नाद करते काय यावंच लागते.
मग एकीकडे गरम गरम भजे काढणं चालूच होतं आणि एकीकडे गरम गरम भजे मच 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 करू करू खाऊ लागले. त्याच्यानंतर ते काढणारं मेलं तिकडं. एक 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 काढू लागले. इकडं परातीत भजे पडले की पहिल्यानं हुरिया करू लागले, घ्या रे की खाऊ लागले. त्याच्यानंतर मग तिकडे भजे काढणं चालूच होते आणि इकडे भजे खाणे चालूच होते. खाताना पुन्हा मुकाट्यानं खाईने गेले. लयच चवणे लावलेले, हे कमी आहे ते कमी, एकदा म्हणे मीठ कमी आहे, एक जण म्हणते चटणी कमी आहे. मग मस्तवानी सगळे भजे एकदा फटाफट करून काढले. त्याच्यानंतर खिचडी ही झालेलीच होती. मग सगळेजण असे एका लाईनीत बसवले, कोणी इकडे बस कोणी तिकडे बस, सगळीकडे बसवल्याच्यानंतर सगळ्याला वाढल्याच्यानंतर खिचडी भजे पोंग्याच्या नळ्या एकीकडे काढणं चालूच होतं आणि एकीकडे खाणं चालूच होतं. अशा प्रकारे सर्वांनी खिचडी भज्याचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर मग चूल गेली इजवली. मग मस्तवानी रूम झाडून गिडून काढली, चूल गेली इजवली. इटा ह्या आपल्याला सर्व उचलून दुसरीकडे मांडायच्या होत्या, ते लगेच मांडल्या. त्याच्यानंतर सर्वजण गाडीवर बसले व सर्वजण बाकीचे घराकडे गेले. त्याच्यानंतर जे इथं झोपणारे होते त्यांनी चांगल्या प्रकारे झाडून गिडून काढलं व इथं झोपले. तुम्ही इथे बघू शकता खिचडी भरपूर पोट भरून खाऊनसुद्धा खिचडी उरली होती. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. असेच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.